नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे राघव हा गॅलरीमध्ये उभा असतो आणि तेवढ्यातच सिंधू येते। सिंधूला राघवशी काहीतरी बोलायचं असतं, पण राघव हा सिंधूला इग्नोर करतो आणि तिथून निघून जातो। सिंधू ही त्याच्याकडे पाहतच असते आणि राघव तिथेच 2 मिनिटं उभा राहतो, परंतु सिंधू ही त्याच्याशी काहीच बोलत नाही। नंतर दोघेही तिथून निघून जातात। त्यावर सिंधू विचार करू लागते काय करावं या सगळ्यांचं। इथे मधू ही तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये रायाचे विचार येत असतात। तेवढ्यात रजनी तिथे येते आणि रजनी म्हणते, राणी मला तुझ्याशी बोलायचं आहे, आणि ती तिच्या बेडवरती बसते। तेव्हा रजनी मधूला म्हणते, मला आत्ता यावेळेला तुम्हाला इन्सल्ट करायचं नाहीये, मी तुमच्याशी काहीच बोलू शकत नाही। तर आता इथे राया हा बाहेर बसलेला असतो। रायाला हे मधूचं लग्नानंतरचं बोलणं आणि माईंचं बोलणं आठवत असतं आणि या सगळ्याचा त्याला त्रास होत असतो। माईने त्याला डोळे भरून पाहिलंही नसतं आणि तो आता जायची भाषा करत असतो, हे त्याला आठवत असतं। तर आता इथे सिंधू येते आणि सिंधू म्हणते, राया भाऊजी तुम्ही इथे काय करताय। त्यावेळेला राया हा सिंधूला खाली बसायला सांगतो। सिंधू म्हणत असते, राया भाऊजी तुम्ही इथे बसून काय विचार करताय। त्यावर राया म्हणतो, काही नाही ग, असंच बसलो होतो। त्यावर सिंधू म्हणते, हो तुम्ही तुमच्या खोलीमध्ये नाही आहात। त्यावर राया म्हणतो, ती खोली आता माझी नाहीये, गेल्या वर्षभर मधूच इथे राहते, त्यामुळे ती त्या खोलीमध्ये राहणार। मी आता माझी दुसरीकडे व्यवस्था करणार आहे। त्यावर आता सिंधू म्हणत असते, तुम्ही असं का वागताय, प्लीज असं वागू नका, हे घर तुमचंच आहे। त्यावर राया म्हणत असतो, थोड्याच काळासाठी या घराचा धावा कशाला करायचा, या घरात तिलाच राहू देत। मधू इकडे रजनी आत्याला म्हणत असते, मला आता एकटीलाच राहायचं आहे। त्यावर रजनी म्हणत असते, हो चालेल, वाटलंच तर तू काही बोलू नकोस, पण माझं ऐकून घे। त्यावर रजनी म्हणू लागते, अगं आता राया आला आहे तर तू स्वतःचं आयुष्य नव्याने जगायला चालू कर, आणि प्लीज तुझ्याच हातामध्ये आहे सगळं, तूच रायाला थांबवू शकतेस, असं रजनी ही मधूला सांगत असते। मधू त्यावर म्हणत असते, प्रत्येक वेळेला मीच का माघारी घ्यायची। त्यावर रजनी मधूला म्हणत असते, तुला माहित आहे का मधू, इगो अहंकार हा खूप छोटासा वर्ड आहे, पण सगळी नाती तो संपवून टाकतो। मग आता इथे सिंधू ही रायाला म्हणत असते, गेले वर्षभर मधुताईंनी सगळ्यांना खूप जीव लावला आहे आणि सगळ्यांच्या फेवरेट आहेत त्या। त्यावर राया म्हणत असतो, हो लावला असेल, कारण ती तशी खूप प्रेमळ मुलगी आहे आणि त्यामुळेच घरच्यांना माझी आठवण तर आता येतच नसेल। त्यावर सिंधू म्हणते, नाही असं काहीच झालं नाही, गेले 1 वर्ष झालं मी बघते घरातल्यांना तुमची एकदा तरी आठवण येते, कारण तुम्ही या घरातले मेन आहात आणि तुमची जागा इथे कोणीच घेऊ शकत नाही। आता इथे राजश्री ही राणीसाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, मधू हे घे ज्यूस। मधू त्यावर म्हणते, तुम्ही माझी काळजी करताय। त्यावर राजश्री म्हणते, का मी तुझी काळजी करते ते दिसत नाही का, तुला फक्त मी बोललेलीच दिसते। राजश्री म्हणू लागते, राणी मला खरंच तुझी काळजी आहे आणि तू ह्या वेळेला योग्य तो डिसिजन घेशील ना, तोच व्यवस्थित घे, कारण कसं आहे यापुढे तुझ्या पुढे सगळं आयुष्य पडलेलं आहे, त्याचा तू विचार कर। त्यावर मधू म्हणत असते, म्हणजे मीच माघार घ्यायची आहे, जे राया वर्षभर माझ्या सोबत नव्हते त्यांचा स्वभावही मला माहित नाही आणि ते असे अचानक येतात आणि डिवोर्सची भाषा करतात, हे तुम्हाला कसं वाटतंय। त्यावर इथे आता राया सिंधूला म्हणत असतो, मी इथे राहावं म्हणून तू मला लाडीगोडी लावतेस ना आणि सगळं खोटं खोटं सांगतेस ना, पण तसं करू नकोस, कारण त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही। अनाथ आश्रमातली जी मुलं आहेत ना, ती माझी वाट बघतायत आणि त्यांच्यासाठी मी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे इथं राहणं माझ्यासाठी महत्वाचं नाही। मी राणीला मोकळं करायला आलेलो आहे, जेणेकरून ती तिच्या आयुष्यामध्ये मूव ऑन होईल आणि पुढे जाईल, माझ्या गोष्टींमध्ये अडकून पडणार नाही, असं राया हा सिंधूला सांगत असतो। तरी इकडे राणी ही राजश्रीला सांगत असते, मामी मला सांगा ना, मी स्वतः हे का करायला हवंय। त्यावर इथे राणी म्हणत असते, मीच कमीपणा घ्यायचा का। त्यावर राजश्री म्हणते, हे बघ राणी, तुला आता आयुष्याने एक नवी संधी दिलेली आहे, हा तुझा नवरा 1 वर्षाने घरी परत आलेला आहे, तू त्याच्याशी बोल, त्याचा राग घालव आणि त्याच्यानंतर तू पुढील आयुष्यातला निर्णय घे। तरी इकडे सिंधू ही रायाला म्हणत असते, आमचंही असंच लग्न झालंय
आमचं तर लग्न खूप विचित्र परिस्थितीमध्ये झालेलं आहे. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राघव हे सिंधू आणि रायाचं सगळं बोलणं ऐकत असतो. तर इकडे मधूने ठणकावून सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी मी रायांशी बोलणार नाही. त्यांनी स्वतःहून त्यांच्या नात्याचा विचार केला पाहिजे. त्यावर आता रजनी आत्या म्हणत असतात, राणी हा तुझा गैरसमज जरा सोडून दे. प्लीज जरा विचार कर. तू राघवचा विचार करू नकोस, कारण राघव हा त्याच्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन झालेला आहे आणि तुलाही करण्याची तीच गरज आहे. आणि हो, तू तर असं करत राहशील ना तर तुझ्या हातामध्ये निराशेशिवाय काहीच पडणार नाहीये. त्यावरी ते राजश्री म्हणत असते, हो रजनी जे म्हणत आहे ना ते बरोबर म्हणत आहे. खरं तर राघव हा आता फक्त सिंधूवरती प्रेम करतो. तू आता या गोष्टीमध्ये त्याचा विचार करू नकोस. तू आता पुढे निघून जा आणि रायाचा विचार कर. बिचारा राया इतक्या वर्षांनी घरी आलेला आहे, तर तू आता त्याला समजव. तो ऐकेल आणि या घरामध्ये राहील. घरांमध्ये सगळ्यांचंच भलं बघायचं असेल राणी, तर रायाला इथे थांबवायलाच हवं. आता इथे रजनी आत्याही मधूला म्हणत असतात. त्यावर मधू म्हणत असते, नको, मी त्यांना आता काहीच थांबवणार नाही. त्यांची थांबायची इच्छा असेल तरच ते थांबतील. विनाकारण मी त्यांच्यावर जबरदस्तीने माझं नातं का लादू. त्यावर आता इथे सिंधू ही रायाला म्हणत असते, ऍक्च्युली माझे आप्पा आणि राघव सर एका मिशनवरती गेले होते. आप्पांनी राघव सरांवरची गोळी स्वतःच्या छातीमध्ये घेतली आणि तेव्हा त्यांचे प्राण जात होते. तेव्हा त्यांनी राघव सरांकडून एक वचन घेतलं आणि ते माझा सांभाळ करतील. तेव्हापासून मी राघव सरांवरती एक जबाबदारीच आहे. आणि हो, ते जे जबाबदारी घेतली आहे ते पूर्णपणे पार पाडत आहेत. मला जे हवं आहे ते नको आहे ते पूर्णपणे बघतायत. माझा शिक्षणाचा सगळा खर्च किंवा जबाबदारी या सगळ्या गोष्टी तेच बघतायत. खरंच त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि अजूनही करतायत. हे सर्व ऐकून राया हा शॉक झालेला असतो. तरी इकडे मधू म्हणत असते, काहीही झालं तरी मी स्वतः जाऊन रायांशी बोलणार नाही. त्यांना खरंच आमच्या नात्याची गरज वाटेल असेल तर ते थांबतील इथे आणि त्यांना मी डिवोर्स मागे घ्या अशी काहीही विनंती करणार नाही. त्यावर राजश्री मधूला शांत करते आणि म्हणते, मधू तू जरा शांत हो आणि कोणताही विचार असा घाई गडबडीमध्ये करू नकोस. शांतपणे निर्णय घे. त्यावर आता मधू सांगत असते, अच्छा, म्हणजे याचं खापर सुद्धा तुम्ही माझ्या माथ्यावर फोडायला तयार. म्हणजे मीच हा निर्णय घेतला आणि माझ्यामुळे झालं. त्यावर रजनी म्हणते, नाही, तू जे स्वतः करशील तेच तुला यापुढे सुद्धा पाहायला मिळेल. तरी इकडे सिंधूने सगळी लग्नाची गोष्ट ही रायाला सांगितलेली असते. तेव्हा राया म्हणत असतो, एवढी मोठी गोष्ट आहे ही आणि घरामध्ये सगळ्यांना माहित आहे का. त्यावर सिंधू म्हणत असते, हो, गेले 1 वर्ष झालं मी इथे थांबली आहे आणि राघव सरांनी माझी खूप जबाबदारी घेतलेली आहे आणि आमचं लग्न म्हणजे एक डील आहे. आणि ज्या वेळेला माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होणार आणि मी डॉक्टर होणार तेव्हा हे घर सोडून मी निघून जाणार आहे. त्यावर आता इथे राया म्हणत असतो की मला तुम्हा दोघांना बघून वाटतच होतं की तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे, पण मला आता तुझ्याकडून सगळं काही समजलेलं आहे. त्यावर राघवने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि राघव म्हणत असतो, सिंधू तुला माझी खरी बाजू समजली असती तर किती बरं झालं असतं. आपलं नातं हे जबाबदारीच्या पुढचं आहे असं राघव हा मनोमन बोलत असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, राघव हा सिंधूला म्हणत असतो, सिंधू माझी ट्रान्सफर आलेली आहे आणि या 2 दिवसामध्येच मला समजलेलं आहे. सिंधू म्हणते, तुम्ही मला याआधी का नाही सांगितलं. त्यावर राघव म्हणतो, हे मला आत्ताच समजलेलं आहे आणि यासाठी मला अर्जंट इथून निघावंही लागेल. असं आता राघवने सिंधूला म्हणल्यावर सिंधू ही राघवकडे पाहतच राहते. त्यावर राया आता म्हणू लागतो, राघव तू असं तिला सांगतोय, पण आता यापुढे सिंधूचं काय आणि तिने या घरामध्ये राहून तरी काय करायचं. असा आता रायाने प्रश्न उपस्थित केल्यावरती सिंधू म्हणत असते, जाऊ देत राया भाऊजी, तसंही माझं कॉलेज आहे आणि माझा अभ्यास आहे, मला तसा फारसाही काही फरक पडणार नाही. असं बोलतानाही तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि तिला आता राघव जाणार म्हणून खूप वाईट वाटत असतं. अशाच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.